त्यात आपण जाऊ होली जवळ. खैली नाही रे, खेळली. आणि तुम्हाला आता दाखवतो इथं काय विषय आहे तो. बघा काहीच काय लिहिले बघा इथे. डॉली काय जी बघा आपली होली. असे नारळ टाकायचे असतात. आता सुरुवात झालेली आहे. आता विषय असा आहे की आता हे बांधतीन सगळा बांधे बात आहे. बांधता येतय ना मग सरस. आता लावी बात सुरुवात झालेली आहे. गाईज आता होळी लागलेली आहे. अशा प्रकारे विषय हाड आहे गाईज. गाईज फुगे फोडी चालू आहे. कुठला पाहिजे फेक लवकर. कुठला नाही मार्गदर्शन करणारे. वाटाला जा दाणे. वाटाला नको. आता सगळी दाण्यांची वाट बघतात कारण आता दाणे भेटणार आहेत आपल्याला. सगळी दाण्यांसाठी थांबली जातात. चणे आणि शेंगदाणे. आता जाऊ गाईस बांधावर. दाणे बिणे खाऊन झाले की बांधावर जाऊ कारण तिथं पात्र येतील. ते पण बघू, ते पण दाखवतो काही. आता ह्यात दाण्यासाठी थांबलो. हे बघा गाईस आता चाललो आम्ही. हे चल गाईस आता आम्ही चाललोय पात्र बघायला. दाणे काहीच आम्ही पात्र बघणार. आणि कलर पण लावलाय गाईस. आताच होली करायची सुरुवात केली. आता तुम्हाला पुढे दाखवूया. प्लेट बघायची ते माझा आवाज येतोय की नाही मला माहित नाही. साऊथ इंडियन बाबूला थंडी लागते असं मला वाटतंय. बाबूने फुल गेटअप सरसच केलाय. एक नंबर गेटअप केलाय बाबूने. धार आहे हाय हाय बोट फाटला काही धार आहे.
दारवाला माणूस आहे गाईची बघा कसली दारवार आहे. बाबू कॅमेऱ्यात काय बघा नाही पण काय बाबा जामपात चालत म्हटलं खरं तुकडे खतरनाक वाटतं रे बंदूकवाला. हे बंदुकीत गोळ्या आहेत काय? श्रीराम हे पात्र आलंय. अगदी काय करू नका काय जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं मी मागायचं आहे. परीक्षकांना AK-47 गाईज नवीन प्रकारचे आहे. बाबू गाणं हातात गण आहे तरी पण हात वर केलेत बाबूने. आणि दुसरीकडे बाबू पुस्तक घेऊन आहे वही. बाबू बाबू दुरे की वही आहे का इकडे की आहे. बाबू अभ्यास खरोखर अभ्यास आहे का या बघा. बंदूक तू काय आणि तू आता इथं आपल्याला क्रिश भेटलेला आहे. क्रिश का गाणं सुनेगा, क्रिश का गाणं सुनेगा. हो, एकदम सुपरमॅन. हा बघा बाबू ख्रिस्तान ऐको. बाबू एकदम मास परफेक्ट झालाय बाबू खतरनाक. आता होली पडणार आहे ती पण ह्याच साईडला पडेल. बाजूला पडायचं. आता इकडची सगळी मंडळी ह्या साईडला झालेली आहे ती बघा. वाले भेटलेले ए, काय बायको दाखव, बायको दाखव. काय लपून ठेवली? ए, बायको दाखव. ए, दाखव रे. बायको दाखव. बाबू लाज नाही हो पण लाज ना. चेहरा लपवलाय. नाव काय नाव काय? निलू. गाईस बाबू ए, दाखव तोंड, दाखव तोंड, ए. दाखव रे. वाघाची मांजर झालेली आहे काय म्हणून काय बोलतच नाही बाबू आता. लाजतो बाबू लाजतो. हे कोण ऐकून त्या नाव विचारला तर काय त्याला बोलतो बोलो, त्याला बोलो नाव नाव नाही तोंड टाक बोलते बाप पाचता या. कोणती काही नाही, हे बघ, दाखव नाही. हे 100 रुपये वावरते दाखव. अबो हसतोस तू. हो, तू नाचताना काय केलंय? हे आशीर्वाद दे आशीर्वाद. हा. फेस रिव्हील झालेला आहे काय जा बघा. बघायला बालाजीला केस द्यायचे असतील तर येऊ शकता तुम्ही. आता आता ते वस्ताला आम्हाला केस देणार आहे बालाजीला. काही जर तुम्हाला केस दान करायचं असेल जास्त लांब जाऊ नका, आग्राऊला या. केस देणार आहे guys. हा बघा guys, बालाजी सगळा काल आहे फक्त दातच पांढरे दाखा कर. अरे बघ गाईस त्यांची त्यांची झुकलेली आहे गाईस. पायरेट पायरेट ऑफ कॅरेबियन नाही, पायरेटचा आग्रा वाईट. गाईस ब्रँड ब्रँड दाखव ब्रँड दाखव. काढू फोटो. जर चिठ्ठी कोण असेल त्याने आपली चिठ्ठी माईक चालू यायचं आहे.
काय आता सगळे कॅरेक्टर पात्र झालेले आहेत काढून आपले हॅलो रास होम पब्लिक आहे. मिनिस्टरसाठी तुम्ही बघू शकता आता ती चिठ्ठी उचलली काय जाता पात्र बघून झालेत. चला असा याड्या दिसतंय याड्या हा बघ या साईडून दिसते भात झाला बघ. हे आम्हाला आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचे पात्र पात्र संपलेले आहेत. तर आम्ही जरा फोटो टाकणार आहात बघा जरा. व्हिडिओ पण टाकू गाईस काय विषय नाही. आणि आपल्याला एकदा माहित आहे का ना आपल्याला आता- काय दिसलेला तुट्टा तारा तुटता तारा बुगी-बुगीला. बुगी बुगीच्या बुगी-बुगीच्या टायमात आम्हाला आमय आणि मी फक्त दोघच बघवतो तर आम्हाला तुट्टा तारा पण काय दिसलेला. आम्हाला पण विष आम्ही काय मागता विष- आली विष नाही. मागितल्या की चांगलं आयुष्य घडू दे त्याच्या उलटात जा आयुष्य काही मार्गाला लागलेच नाही. काही जम नाही त्या रस्त्यावर आलात नाही रस्ताच भरकटला. आमची दोघं माणसं इथं आहेत 3 माणसं आहेत गाई तिथं 3 माणसा. तर यांचं काहीतरी गपशप चालू होता काय ठरला का नाही काय करायचं ते. काय जाता आम्ही गाडी काढणार आहोत 4 व्हीलर काढणार आहोत दूधची आणि आम्ही जाणार आहोत डायरेक्ट बोरलीला. चला चला आता तुम्हाला इथे दाखवतो आम्ही. आपल्या गाड्या आलेल्या आहेत दोन्ही पण सरस एक आणि ही 2 आणि इकडं पब्लिक गाय काय जाता आम्ही नाचायला जाणार आहोत. झिंगाला नाचणार आहोत. तर गाई जाता आम्ही चाललोय बोरलीला. एक गाव एक खोली असते आणि तिथं नाचतात पण फुल. तर आलोच तर गाईज मी इथं बसतोय आता. कुठं आहे जॉकी? का आहे जॉकी? नाही जॉकी मी कशाला मी व्हिडिओ तर गाई तिथं बाटलीवरून सीन झालाय. तर काय चरण एक बाटली घेऊन आलेला घरात. पण तो परत रिटर्न पण ठेवायला गेला कारण त्याला असं वाटते का आम्ही त्याची बॅटली परत देणार नाही. बॅटली गाईज बॅटली गाईज 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 ती बॅटली कोई है क्या? कितने का डालना है? कितने का डालना है शेठ? कितने का? टाकी फुल होके हो बाहर आने दो तब बंद करो. ओके ओके ठीक है. ये तो खोलो ये खोलने का है. कितना लोगे? खोलो खोलो. अरे खोले वो उसको खोलने का वो जो आता नहीं क्या? खुल गया खुल गया ना. जितना ऐसा 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 गिरना चाहिए भाई. क्या पेट्रोल डालू डीजल डालू या रॉकेट डालू? रॉकेट डालू नहीं क्या? नहीं ये मेरा विमान है इसमें काला पेट्रोल चलता है काला पेट्रोल डालो. काला पेट्रोल कितने का डालने का बोल? 900 टाका 900 का 900 आम्हाला आम्ही आता 900चा रॉकेल टाकणार आहोत गाडीत. बघूया बघा तुम्ही कसली पळल गाडी. अशी पळल 910 का डाल रहा हूँ. खड्डे बिड्डे काय म्हणजे माफ आहे आम्हाला. आता बघा तुम्हाला दाखवतो आम्ही रोडवर कसे आमचे खड्डे आहेत आणि कसे आम्ही उडवत जाणार आहोत. जाणार ते. गाईज रॉकेल गेम प्ले गाईज रॉकेल गेम प्ले. गंडोला सांगितलं पण नाही काय गाईज रस्ते बघा काय खतरनाक आहेत गाई. डायरेक्ट लदाख. तिथं लिहिलं आहे सावकाश जा. मला रोड दिसत पहिली गोष्ट इकडून. डायरेक्शनचे थोडे प्रॉब्लेम आहेत पण तुम्ही समजून घ्या. रोहतांग पास मध्ये होता लेफ्ट 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 लेफ्ट. याच्यापेक्षा आपण समुद्रातून गेलो तर किती चांगलं होईल. आग्रावशी गाठक घेऊनच जायला पाहिजे आता. तर गाईज अर्धे अर्धे का फोडले काय संबंध मला पण काय आता आमचे रूट चांगले झालेत एका साईड. समोरून टरक आले. थांब टरक. तू नाही थांबलास तर आमची वाट आहे. हा आता जा. आहे आपली गाडी अजून. नको थांब नाही परत थांब.
गाईज रस्त्याचे शापच लावलेले आहेत गाईज, काहीच बोलू नाही शकत काहीच गाईज. बोलू नाही शकत आणि परत आम्हाला काही दिसत पण नाही समोरचा काय. तरी पण आम्ही चाललोय कारण आम्ही आमचा रायडरच सरस आहे आमचा गाईज. रायडर फॉर्म्युला 1 वर रायडर आहे. फॉर्म्युला 1 रायडर आहे गाईज. त्यांनी स्प्लेंडर पण गाजवलंय गाईज. आता आम्ही जी वॅगन गाजवतोय. जी वॅगन आहे आमच्याकडे. तर गाईज आता अशा प्रकारे तुम्हाला रस्ते दाखवलेत आम्ही कसे आहेत ते. आपला रायडरच सरस आहे गाईज. आता आम्ही जी वॅगन घेऊन लडाखला चाललेलो आहे. बघू शकता कसा रोड आहे. ऑफ रोडिंग करत चाललेलो आहे. खूप मजा येत आहे. खूप मजा येत आहे. आमच्याकडे talented driver आहे. ड्रायव्हर याला काय बोलाल तू? गावात रस्ता चांगला नाही. काहीच मी बोललेलो लडाख आहे. लडाख आहे काय? लडाखला असाच रस्ता असाच असतो. थोडासा पॅच चांगला असतो पण नंतर असाच असतो. असाच असतो. तर आम्ही आपण जाऊ आहे. लडाख दौरा ते पण आम्ही रात्रीचा मला वाटते पोहोचेपर्यंत 4 चाक वेगळी वेगळी होणार. हवामान खात्याचा असा अंदाज आहे सर. असा आमचा अंदाज आहे पण पोचू आम्ही कारण आम्ही नेहमी उभेच असतो. त्यामुळे तुम्ही tension सध्या नका करू. खांद्यावर मारून तरी नेऊ पण रस्ता कुठं आहे? रस्ता कुठं आहे? गाईज रस्ताच दिसत नाही गाईज. काय विषय चालू आहे आमचा आम्हालाच माहित नाही, पण आम्हाला काय पण करून बोरलीला पोहोचायचं आहे गाईज. पोचणार आहे आम्ही. कारण कोणच थांबू शकत नाही. कारण त्या आम्हाला दिवशी मागच्या टायमाला आलेलो इथं आम्हाला भूत दिसली. भूतांना पण नाही थांबलो. तर हे असे रोड काय थांबवले? हे काय भूत बीत नाही आम्ही घाबरत. इंजान झाला तो आणि आमचा परत बोल. आमचा अनुभव आहे ना सुवेकर आहे ना तुम्हाला एक्सप्लेन करेल. बोला. तर गाईज मागच्या वेळीची गोष्ट आहे ही. खूप आम्ही वर्षापूर्वीची, पंपावरून. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. पेट्रोल पंप. असं झालं काय पेट्रोल पंपाच्या पुढे आम्ही थोडस आलो आणि असं असा एकदम लख्ख काळोख होता आणि त्या काळोखातून काहीतरी असं पांढरं पांढरं आलं आमच्या बाजूला. होत पण त्याच्या आधीच तो ओरडला. आम्ही ओरडायच्या आधी तोच ओरडला आणि आमची गाठ फाटली नाही. त्यामुळे तो स्वतःच पळून गेला गाई. पण एखादी बाटली आबीची आम्हीची फाटलेली जरा. ह्याचीच तो हाच तो अभि. भाई ह्याचे पाय तर आमच्या खांद्यावर आले सुवेकरच्या. हा पण आम्ही घाबरलो नाही काहीच कारण तुम्हाला माहिती असेल आम्ही नेहमी उभेच असतो. कोण पण आला तरी कोण पण भूत आला आला तरी, पण आला तरी कारण मी विषारी हा. हुशारी हाव गाई. विषारी घे. तर गाईज आता आम्ही बोरलीला आलेलो आहे. हे बघा आमच्या गाड्या बिड्या लावल्या तिकडं मजबूत. हे बघा आमचा रायडर आमचा गोकू बाहेर आलाय. गोकू सन गोकू हा बघा काय आई माग विजिट आहे पण माग विजिट आहे. गाडी वॅगनर असायचं स्प्लेंडर अशीच चालवणार. गाईज वॅगनर बोलायला जी वॅगन आहे गाईज वॅगन आहे ती गाई. कारण आता तुम्ही रस्ता बघितलाच असेल कसा होता रस्ता. तरी पण आम्ही 15 मिनिटात आलो. गाईज 4x बिरेक्स नसतं ड्रायव्हर वर असतं गेम. तर कसा वाटला तुला गाडी रस्ता? लॉर्ड आल्टो. लॉर्ड आल्टो बोलते. आता समोर तिकडे लाईट दिसते फुल डीजे वाजतोय आणि आता आम्ही चाललोय सगळीजण. गाईज आता रात्रीचे आम्ही समुद्रावर आलेलो आहे. हे बघा गाईज आता आम्ही आलेलो आहोत तिकडे बघा तुम्ही. आता आम्ही आलेलो आहोत समुद्रावर आणि आता आम्ही जाणार आहोत कुठे? साऊथ आफ्रिकेला. तुम्हाला सांगतो मी कसं जायचं. इथून आपण डायरेक्ट ही पायऱ्या आहे तिथून ह्या उतरायचं सरळ तिथून उडी टाकायची. उडी टाकली टूर मारायची डायरेक्ट निघणार डायरेक्ट साऊथ आफ्रिका. डर्बन क्रिकेट ग्राउंड. आणि डायरेक्ट मग तिथे तुम्हाला डेव्हिड मिलर मिळेल. अजून तुम्हाला बोटीवर नाचताना जाणार आहोत तुम्ही बघत बसा. डायरेक्ट आता आपण भेटू साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेला गाईज साऊथ आफ्रिकेला घरा डायरेक्ट त्याला भेटायला का रे भाई. आणि तो तुमच्या तुम्हाला फोटो पण दाखवू त्याच्यासोबत काढलेला तुम्ही बघत बसावा लाईव्ह. गाईज हा एवढा एन्जॉय करतो तुम्हाला माहिती असेल कारण तो बायको सोबत नाही आहे. तर गाईज होली लागणार आहे 3ला आणि आता वाजलेत किती 2 आणि आता मी झोपायला आलोय. तुम्हाला वाटतंय का झोप येईल कोणाला? हा बघा एक
याला असता नव्हते बघा एक काय आम्ही इथे आराम करतो अगे पुढे गे याला दाखव बिस्किट आला आणि काय ओ गांजा गांजा गाईज गुड नाईट. गाईस त्यांनी सिरियलला सांगितलं आहे की 3 वाजताचा अलार्म लाव, पण सिरीने काहीतरी झोल केलाय, तिने 4 वाजताचा लावलाय. कारण सिरीला माहिती आहे होली 4 वाजता लागणार आहे. सिरी ह्याच गावातली आहे, बोरलीतली. सिरीला आम्ही बोरलीत आम्ही हे केलेली माहेरी दिले तिला सिरी माहेर देत नाही पोत्रीच्या. सिरीला आम्ही सासरी दिलंय बोरली मध्ये. ते कधी कधी फंबल होतं गाईस. तुम्ही आमचा मित्र चरण आहे, त्याचं लग्न करायचं आहे, तर तुमच्या मम्माच बॉयला फोन आलाय मम्माचा. अच्छा व्हिडिओ व्हिडिओ साठी कंटिन्यू. त्याला काहीतरी व्हिडिओ साठी फोन आलाय, तर त्याला इग्नोर करा. ते पण चरणचा आलाय, मग इग्नोर करायला पाहिजे. पोरी काय त्याला मेसेज करत आहे म्हणून तो आता इथं फोन करतोय मित्रांना. तर मी काय सांगत होतो, त्याच्यासाठी आम्ही पोरी बघता, म्हणजे पोरीची गरज आहे लग्न करण्यासाठी. तर तुमच्या ओळखीत कुठला चांगला स्थळ असेल तर कृपया माझ्या नंबरवर किंवा ह्या व्लॉगच्या कमेंट मध्ये तुम्ही टाकू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सगळ्यांचे नंबर देऊ. तर तुमचा जो पण कोणी ओळखीचा असेल त्याला तुम्ही पाठवू शकता. चांगली स्थळ पाहिजे, पोरगी एकदम निर्व्यसनी पाहिजे, एकदम सुशिक्षित असावी, जरा कमेंट मध्ये म्हणजे घरदार सर्व सांभाळून असं, म्हणजे एकदम प्रेमाने सर्व माणसं जपणारी असावी अशी पाहिजे. मेन म्हणजे जेवण नाही आलं तरी चालेल, कारण त्याला येतंय. जेवण नाही आलं तरी चालेल, जेवण तो करल, नाहीतर शिकवण्यात पण येईल, पण तो करल. तो त्याला सगळ्याचा एक्सपिरियन्स फक्त ते सोडून. व्लॉग आहे की पिक्चर आहे मला काय समजत नाही, पण सगळं बघा. तर गाईस 3 तासाचा पिक्चर बनवतोय आम्ही. मिनी पिक्चर चालू आहे, मिनी मूवी बनवणार आहोत. तुम्ही शांत चित्ताने पॉपकॉर्न घेऊन बघा तो, आणि काय असेल तर कमेंट मेन्शन. तर गाईज वेलकम टू आवर व्लॉग्स. आले वाटतं गाई. तर गाईज आता आमचा दुसरा मित्र पण आहे, त्याचं सुद्धा लग्न जमवायचं आहे. मला ऍडव्हर्टाईजची गरज नाही, मला जमल काही. तर नाही तर पण तो तरी पण जरा तो शोधतायत मुली. तर तुमच्या ह्याच्यात जर चांगली अशी मुलगी असेल प्लीज ते पण तुम्ही लक्षात घ्या. पण तुम्ही आता करायचीच आहे तर द्या, आता काय करणार द्या. तर आता आपण बघूया त्याच्या अपेक्षा काय आहेत, मुलाच्या काय अपेक्षा आहेत. मुलगी पाहिजे, जिवंत पाहिजे, आणि अजून काय पाहिजे, अजून काय नको काही. तर बघा ते आता लय वाईट अवस्था आली. मुलगी पाहिजे, जिवंत पाहिजे फक्त, आणि फक्त मुलगी पाहिजे, बाकी काय नको. बाकी काय नको, सगळं तो करेल, सगळं झाडू पोछा बर्तन मांजा सगळा करणार. कारण त्याला करायला लागते, त्याला माहिती आहे. हे एक्सपिरियन्सचे बोल आहेत काही. नाही माझ्या घरी वॉशिंग मशीन आहे काय, आमच्याकडे पण आहे वॉशिंग मशीन. तर त्यामुळे आयरात कोणतरी भांड्याचे मशीन पण टाका, टेन्शनच नाही. हा तर बघा तुम्ही हे सगळे आहेराचं पण हे करून ठेवा, आणि तसे आहेर घेऊन या लग्नाला तुम्ही. आणि फुकटात आल्यात तर तुम्हाला एंट्रीच नाही देणार काय. फुकटात एंट्री नाही, आम्ही तिथं बाहेरच उभे असणार आहोत, आम्ही 4 जण असणार व्हायचं बाहेर. तुम्ही फुकटात जर आले हो, चांगला आहेर असेल त्याला 2 गुलाबजाम एक्स्ट्रा. येस, चांगल्या आहेरास 2 गुलाबजाम एक्स्ट्रा मिळतील. आणि काय आहे का तुमच्याकडे, तुम्हाला काय बोलायचं आहे का? काय नाही बोलायचं आता. पिक्चर झालेला आहे, तर आता तुम्ही बघत बसा. आता आम्ही 3 वाजलेपर्यंत अशीच काहीतरी बघचोदी करणार आहोत, आणि 3 वाजता आम्ही नाचायला जाणार आहोत. कॅमेरामॅन शुभम जुवेकर सोबत सिद्धार्थ मिसाल बोरली गाडीत. जी वॅगन मध्ये, गाडीत नाही, जी वॅगन. जी वॅगन
तर गाईज आम्ही काही चार आले हे बघा 1 2 3 4 काही झालं ड्रायव्हरला गाड्याच भेटत नाही गाईज आम्ही रस्ता भटकलोय गाईज भेटत नाही गाईज काही रस्ता गाडीमध्ये बडे बडे बेत मारले या टीव्हीने आणि नाचला काही आमच्या गाड्या भेटलेल्या आहेत गाडी गाईज गाड्या भेटल्या आम्ही जरासा आम्ही असेच जागेवर नाचत होतो. आम्ही बरा नाही ना आला आम्ही दिसेन असा झाला असता तर गाईज आता आम्हाला गाड्या आम्ही याडे व्हिडिओ काढले याडे आम्ही मेन काम करत होतो. मेन काम नंतर तुम्ही बोलाल टॅग करा तर गाईज मित्रांनो रात्री पण गाईच गाईच बोलत राहील तर गाईज आता आम्ही आलोय तर गाईज आता आम्ही रात्रीचे वाजले 4 आणि आता आम्ही आम्हाला चल सुटली की आईस्क्रीम खाऊ. तर आता बघतो इथं दरवाजा तर बंद आहे, उघडला तर बघू आम्ही कसा का आपल्याला भेटल का नाही काय सांगू नाही शकत. लोक खाता आपल्याला हो, ती लोक ह्याला बघूनच तो आतमध्ये आलाय गाईज आमचा प्लेअर. खाताना बघितले मला पण जरा चव सुटली काय म्हणून आलो आता आमचा तर इथंच का आलो माहितीये का गाईज, कारण इथून आम्ही काय मगाशी टाकला फाटले बचवाची म्हणून बचवा. गाईज तुम्हाला बचवा माहित असेल तर कमेंट करून सांगा. ते आम्ही सिरीज डिस्कस करत आलो आणि आमची जराशी फाटली. ते पण तुम्ही सुनसान रस्त्यावरून ही बघा किती फाटलंय द बचवा गेम प्ले. आम्ही थोडी एनर्जी घेऊ आणि नंतर आम्ही उभेच राहू. मग मग काय समजलं नाही. आम्ही मात्र उभे, कारण हॅशटॅग आम्ही विषारी हाव. हा भूत भीत कोणच सांगू शकत. आला ए लागूनच बघितलं होतं मी. चरण द बचवा गेम प्ले. शेट उतरा शेट. घेऊ का अकाउंटला शेट माझ्या अकाउंटला 20 रुपये आमचे म्हणजे काय एकदम VVIP. एकदम VVIP एकदम 2 दुकानाचे मालक. आणि आता बघा ते आपल्याला कसं काय खाशीव आता एक डायलॉग, खाशीव काय पिशीव गाई फक्त मार, आम्ही लगेच सांगता. 1 रुपया चॉकलेट दिलं ते. आता 1 काही रुपया आमचे शेतकरी दिलदार आहेत ते असं बोलतात असं पण देतात पण बंदा बोलले पाहिजे तर उघडणार. पाहिजे तर उघडणार. एक्सपायर झाला तो पाहिजे तर उघडणार बोलतात. चला मग आता कसं शेट आईस्क्रीम असं होऊ आणि उघडलेला आहे गाईज. हा बघा अकाउंटला पैसे ना असं होऊ शकत होऊच नाही शकत. कारण तू श्रीमंत माणूस आहे का. तुम्हाला जेवढं महागातली महागात आईस्क्रीम काढायची ती काढा. शरण शेट आहेतच. तर मी आता फॅमिली पॅक घेऊन जाणार आहे काय. प्रत्येकाला एक अनाउन्समेंट होते रे. तुम्ही कुठला प्लेअर मटका घेतलाय यांनी पण, मी पण कोण घेतलाय. लय फोडला पोर आहे बघा 2-2 बाटल्या यांना पैसे दिले यांना दिले चिमटा आहे आमचा, यांनी दिले, यांनी दिले. काय तर गाईज दाखव कोणी दिले सध्याचा मानकरी. तर गाईज शेटची सध्या कडकी चालू आहे. त्यामुळे त्याच्या अकाउंटला पैसेच नव्हते गाईज. त्यामुळे आम्ही नवीन शेट बनवला. रातोरात नवीन शेट रातोरात उभा केला गाई त्याला. बघा 2-2 मला एक हे 50 वाली हे घेतलं आणि हे 10 रुपये दिसतंय मध्ये 100 रुपयाला. चला गाईज फ्री दिली काकाई. सरस गाईज उठलो 5-6ला झोपून आता उठलो आणि आता कलर लावी बा. कलर लावायला जायचा. बघूया पाण्याची ओली यंदा नाही केलाची असं मला वाटतंय. तर गाईज आता ही आशा दिसतात. ह्यांना थोड्या वेळाने बघितलं होतं वालकाला पण येणार नाही. आधीच कलर लावलेला तर म्हणजे उद्या हिंदीचा पेपर आहे गाईज हिचा. आणि 17ला येत राहतात. होली नाही बरोबर पण कधी मजा नाही ना. बोर्डाचा पेपर असते मेन बोर्डाच्या पेपरच्या ह्याच्यातच येते होली. तुम्ही किती पण पेपर ठेवा काय पण आम्ही होली खेळू. ही बघा ही पण खेळलेली. ही तिला काय सांगतय, ही स्वतः खेळलेली होली पेपराच्या टायमाला. तिथं नाचत होतीस त्या वाटतं झोपायला लपाला गेल्यावर येते घरी लगेच. काल हॅपी होली. आणि आता आपण चाललेलो आहे. बघूया काय विषय आहे तो.
आणि गाईज आहे बघा, होली झाली का दुसऱ्या दिवशी असा पाणी तापवतात. इथूनच पाणी तापवायचं सगळ्यांच्या इथे बघा, अंडे बिंडे असे जबरदस्त एकदम. काय तुम्हाला बोललो की झोपलेली आहेत अजून. आपण झोपलाय तिकडे पण, आईला फिटा पण झोपलीत. 10 वाजले बा. आईच आता आम्ही जुएकरला भिजवायला चाललोय. उठलाय की नाही ते पण आम्हाला माहिती नाही. उठला असेल तर उठव आम्ही. आता गेम प्ले बघा, मागच्या वेळी काही शूटिंग केली नाही पण रिस्की गेम प्ले चालू आहे आता. काय म्हणतो पुढं असेल. अरे बादली लापवा, त्याला बोलवलं असता आपण. आपण आधीच भिजलोय आपण. एकच आणले हो बालदी. चल हो खेळा. तू इथं बालदी लपवून ठेव. मी जाते थांब, मी बोलवते. तर गाईच आता आम्ही खेळायला चाललेलो आहे. तर विषय असा आहे की उठलाय की नाही माहिती नाही. ए भाऊ उठलास की नाही, कसा काय. चल दाद इकडे तर ये, इकडे ये. येतय कसला. चल खेळायला. सुजेत झाले. पण असू दे, पाणी उडल्यास म्हटलं. आणि आमची लादी धुतल्याबद्दल आया आया. आमच्या विहिरीवर या. अंघोलच करणार होतो, तर मला अंघोल घातल्याबद्दल थँक्यू. तर गाय आता आम्ही चाललो दुसरीकडं. चरण उठलाय मगाशी फोन. तर गाय आता आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला भिजवतोय. आम्हाला सुकी होली जमतच ना. आम्ही बादली गँग. बालदी गँग तुम्ही बघितलाच असेल तिसऱ्या वर्षी. बालदी गँग आपण इकडूनच जाऊ असे. तर गाईज ह्याही पण पाण्याचीच होली खेळलंय, त्यामुळे काय विषय नाही. पहिला डीमला व्ह्यू होता काय ह्याला. तर गाईज आता आपण आलेलो आहे, बघूया काय विषय आहे तो. हे बघा बालदी गँग एकाने टंबरेला आणलाय. तर आम्ही चाललोय डीमच्या इथं. जावं कुठून फटीतून गेलाय. अभि कुठं आहे. तर गाईज आता आम्ही चाललो क्रिकेट खेळायला. गाईज पाहू शकता आमचा एक प्लेअर उठलेला आहे. फलंदाज बाद. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलला फलंदाज बाद. गाई दोस्त बघा, दोस्त गोटीत गोटी सान गोटी. म्हणजे दिसणार नाही एवढा ताडमाड. चरणच आता फक्त एक झोपलेला आहे. आता त्याला पण उठू, लय झोपला. आणि आता कलर पण आहे. कोणला आबीला नाही, थांब लावू आपण नंतर सगळ्यांना कलर लावू. तर विषय असा आहे की आपण फिरी बात असतं आणि सगळ्यांना लोलवी बात असतं. तर पहिले आपण भिजवू सगळ्यांनंतर क्रिकेट खेळू. रे पहिला नाही हे नाही, इकडे ये ना. रंगवलेला आहे. हाय गाईज. गाईज होली खेळायला या. होली खेळायला. आफ्टर बिफोर अजून जरा कलर वेगळा होईल यांचा. गाई कलर नाकात गेलेला. तो मागच्या वेळी पिवळा कलर होता त्याला तसा असली झाले काली काली. हाय गाईज, कम ऑन टू वैभव अँड कीर्ती आत्या. जल्दी लवकर या पटाप, तुमच्यासाठी आम्ही वाट बघत आहे. कलर आणून प्रियान ठेवलाय. शेठ, तुम्ही पुढल्या वर्षी पास होणार, पण कशाला तुम्ही जाता नुसतेच. तो कुठला तरी एक कलर आहे त्याला गोवाचा वास येते हो.
नवीनच आणलेलं सॉरी हळदीचं आहे. कुठला तरी आहे पिवळा का ऑरेंज आहे कुठला तरी कलर आहे. तर गाईज आपण अशीच होली खेळत राहू. भिजलो पण आता काय विषय आपला हाड आहे म्हणून दाखवायला लागते गाईज. हे हा तेल लावून आलाय गाईज. ह्याला वाटते कलर लागणार ना उलटा अजून चिपकल. तेल लावून बघा चमकते बघा कसला कोण ते बघ कलर कसा चिपकलाय तो बघ. लावत तेल अजून रिसीव. मिशन वरच्यावली ऑन इन आत्या भिजवणे. आणि बालदी गँग आहे ती. बालदी गँग आउट गोईंग. लेट्स गो. अरे बाकी संची बिची कुठे गेला? हा काही समोरच आहे. काही चला आता जाऊ आपण बालद्या बिल्ल्या घेऊन. आपला कलर काय विषय. हे बघा हागी कलर आणलेले आहेत. हागे कलर घेऊन जाई बात हाय. आणि त्याला हागे कलर आम्ही का बोलतो कारण त्याला गुवासारखा वास येतोय म्हणून. दरवर्षी असा एक तरी कलर असतो त्याला वास एकदम लय डेंजर येतो. त्यामुळे त्याला तशी नावं पडली जातात. या वर्षीचा सगळ्यात बेकार तोच कलर आहे तुझ्या हातात आहे तो. तर गाईज आता आम्ही बालदी घेऊन चाललेलो आहे. आता फक्त आपल्याला जायचा आणि भिजवाचा हाय. आणि साकेत कडे लयच खतरनाक कलर आहे गाई. आमच्याकडे वासाडी कलर आहे. आषाढी कलर. टोल नाका लागलेला आपल्याला. गाडी आडवी बात असते बघ अशी. आपल्या इथं काय गाईचा टोल नाका आहे. गावठी टोल नाका हाय. गाईचा गावठी टोल नाका आहे. हा बघा इथून काय जाई बात नाही. गाडी बिडी डायरेक्ट बंद. अरे फसवला तुम्हाला. फोन बिन काय देणार नाही काय. जे बघा कसल्या हे करतात. फोन घेऊन जाऊ. फोन घेऊन पाणी आमची आहे आत्या. वासर गाय नको काय. आता आम्ही जसे लहानपणी खेळायचो तसे आता आम्ही शाळेन खेळायला आलोय. हे बघा फटके मारी वाजानं मारी नाही हालुटाकी वाजानं मारी आहे. आणि काही मुंजा करत मी हाय मुंजा. म्हणजे हार डोळे मोठं लागते. याला पाच टी-शर्ट काढून पोटला टी-शर्ट काढ. काही पोटाला पण पोटाला गाईज होली